नमस्कार रसिक श्रोते हो. आज पुन्हा एकदा आपण एक लघुकथा ऐकणार आहोत. देवळाबाहेरचा विठ्ठल. काल सकाळी सहज फेरफटका मारायला खाली उतरलो. एक चक्कर संपूर्ण कॉलनीला मारून सकाळची हसरी आणि प्रसन्न शांतता अनुभवून मध्येच सुरेल किलबिल पक्ष्यांची ऐकून आणि डोंगराच्या आड निवांत निद्रा घेणाऱ्या पण अवनी मातेला आपल्या तेजाने कृतकृत्य करण्यास आतुर असलेल्या सूर्याचे प्रथम दर्शन घेणे हा तसा माझा नित्य दिनक्रम. प्रभात ऊर्जेचा हा श्वास संपूर्ण दिवसासाठी मला ड्राईव्ह करणारा एक फॅक्टर आहे आणि हा कार्यक्रम गेली 15 वर्ष अखंड सुरू आहे. आज ही ऊर्जा फेरी सकाळी सुरू झाली. अगदी 1 किलोमीटरवर असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरापाशी मला थोडीशी गर्दी दिसली म्हणून मीही घुटमळलो तेथे. पाहिले तर 7 वर्षाची चिमुरडी आपल्या 1.5 वर्षाच्या भावाला बाजूला घेऊन लता दीदींचे ज्योती कलश छलके गात होती. कपडे बेताचेच, घरची गरिबी प्रचंड असावी, पण सुरांची सरस्वती मात्र तिच्यावर प्रसन्न होती. तिच्या तेजस्वी रूपात आणि प्रतिभा संपन्न गळ्यात लक्ष्मी साक्षात उतरली होती. तिचा तो 1.5 वर्षाचा भाऊ सुद्धा त्याच्या वयापेक्षा कितीतरी पटीची स्वभावातील परिपक्वता दाखवत होता. शांतपणे आपल्या बहिणीची प्रतिभा तोही कौतुकाने पाहत होता. मला कळेना किती सुखद अनुभव. माझी सकाळ सार्थकी लागली या आनंदात मी तिथेच रेंगाळू लागलो. एकामागे एक सुरेल गीतांची ती मैफल मला सोडायचीच नव्हती. मंत्रमुग्ध होऊन मी तिथेच थांबलो. हळूहळू गर्दी ओसरली आणि आता मी एकटाच होतो. काही वेळाने त्या गान सरस्वतीने गाणे थांबवले. मला अत्यंत आदराने नमस्कार करून आपल्या भावाला सोबत घेऊन निघायच्या तयारीत ती उठली खरी आणि मला काहीतरी दिसले. तिच्या बाजूलाच तिने एका छोट्याशा पाटीवर काही अक्षरं लिहिली होती. ती पाटी वाचली आणि मीही थबकलो. मला शिकायचंय. 2च शब्द, पण माझे कुतूहल शिगेला पोचले. आस्थेने तिची चौकशी केल्यावर मला कळले तिचे नाव कस्तुरी होते आणि तिच्या भावाचे प्रसन्न. कस्तुरीचे बाबा संगीत विशारद होते आणि एका अपघातात त्यांना त्यांचे पाय गमवावे लागले. तेव्हापासून म्हणजे साधारण वर्षभरापासून ते घरीच असायचे. घरची गरिबी सुरुवातीपासूनच होती, पण बाबांच्या अपघाताने ती दारिद्र्याकडे वळली. आई घरकाम करून काहीतरी मिळवायची आणि जेमतेम खाता येईल इतकंच हे कुटुंब कमवत होतं. संस्काराशिवाय हे दाम्पत्य आपल्या मुलांना अतिरिक्त काहीही देऊ शकत नव्हतं. त्यात कस्तुरीला वर्षभरापूर्वी नाईलाजाने शाळा सोडावी लागली आणि याचे दुःख कस्तुरीच्या बोलण्यातून जाणवत होते. मला समजलं नाही बोलता बोलता 1 तास कसा संपला. काका, मला निघायला हवे. आईला मदत करायची आहे असे म्हणून कस्तुरी प्रसन्नला अंगावर घेऊन लगबगीने निघाली. ती पाटी मात्र माझ्या डोक्यातून काही केल्या निघत नव्हती. मला शिकायचंय. विचारांच्या चक्रातून मी बाहेर येतच नव्हतो. माझ्या मुलीचे डिमांड्स मला आठवू लागले. अमुक एक प्रकारची बॅग हवी म्हणून तिने धरलेला हट्ट आणि तो पुरवण्यासाठी आम्हा उभयतांचा चाललेला आटापिटा. सगळं डोळ्यासमोरून हटतच नव्हतं. मला शिकायचंय. शिकण्यासाठी केवढी तपश्चर्या करावी लागतेय.
सकाळी उठून आपल्या 1.5 वर्षाच्या भावाला घेऊन गळ्यातल्या सरस्वतीचा आविष्कार इतरांना देऊन त्यातही भीक न मागता फक्त एकच अपेक्षा, मला शिकायचंय. खरंच मला जड होते का तिला शिकवणे? असे किती पैसे लागतील? महिना 2-3 हजार जास्तीत जास्त. मला खरंच फार नव्हती ही रक्कम, पण द्यावे की नाही हा संभ्रम मात्र नक्कीच होता. कुटुंबाला घेऊन एकदा हॉटेलिंग करताना अतिशय मामूली वाटणारी रक्कम अचानक मला खूप मोठी वाटायला लागली. कसं असतं ना, समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं हे स्वतःसह इतरांना मी आजपर्यंत हजारो वेळा सांगितलंय. पण मग आज जी गोष्ट मला शक्य आहे ते करताना मात्र माझा हात आणि मेंदू दोन्ही आखडले आहेत. लाज वाटली स्वतःची आणि एक निर्णय झाला. दिवसभर मी कस्तुरीच्या ॲडमिशनसाठी माझे सो कॉल्ड सगळे रिसोर्सेस वापरले. तिच्या वडिलांना भेटलो, कागदपत्र घेतली आणि तिचे ॲडमिशन आमच्या विभागातील एका अत्यंत प्रतिष्ठित अशा शाळेत केले. कस्तुरी आणि प्रसन्न यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली, ती पुढे कितीतरी वर्ष. ते कुटुंब आमचं कधी झालं ते कळलंच नाही. साधारण 8 वर्षांनी कस्तुरीला तिच्या कुटुंबियांसमवेत आपल्या गावी जावं लागलं, ते कायमचंच. हळूहळू संपर्क तुटला आणि कस्तुरी विस्मृतीत गेली. परवा सहज टीव्ही लावला आणि एका सुरेल आवाजाने अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. रियालिटी शोमध्ये एक तरुणी गाऊन झाली होती आणि अंतिम निकाल तिच्या बाजूनं लागला. संगीत क्षेत्रातले दिग्गज तिचे कौतुक करताना थकत नव्हते. एका कॉर्पोरेटमध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या या मुलीला जेव्हा विचारण्यात आलं की या यशाचं श्रेय कुणाला, तर ती लगेच म्हणाली, विठ्ठलाला. म्हणजे होय, त्या विठ्ठलाला, त्या परमेश्वराला, जो मला त्या मंदिरात नाही तर मंदिराबाहेर भेटला. मला योग्य दिशेला जायचं होतं, पण काकांनी मला हिंमत दिली आणि मला शाळेत घातलं. कदाचित त्यांनी केलेली ही मदत त्यांच्यासाठी खूप छोटी असेलही, पण माझ्या आणि प्रसन्नच्या आयुष्याचं सोनं झालं. काका, आज जर तुम्ही मला ऐकत असाल तर हा पुरस्कार तुमचा आहे काका. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. कस्तुरीने आज मला खूप मोठे केले, पण मी खरंच काय केलं? एक छोटीशी मदत आणि एक आयुष्य घडलं. स्वतःचा अभिमान नव्हे, पण बरे वाटले. एवढे समाधान मी कधीच अनुभवले नव्हते. हे मला आयुष्यभर पुरणार होते. देवळाबाहेरचा विठ्ठल माझ्या कायम लक्षात राहिला आणि माझ्या यानंतरच्या पंढरीचा शोध घेण्याचा निश्चय करून मी एका वेगळ्या अनुभूतीने झोपायला गेलो. सकाळी मला सर्वात आधी देवळातल्या विठ्ठलाचे आभार मानायचे होते आणि प्रार्थना करायची होती. तुझा छोटाचा अंश माणुसकीचा सर्वांना दे. मला दिलास काही वर्षांपूर्वी आणि जीवन काय आहे हे मला कळले. आणि देवळाबाहेरचे असे विठ्ठल बरेच होऊ देत, कारण अशा बऱ्याच कस्तुरी ज्यांच्यात लक्ष्मी, सरस्वती आणि प्रतिभा उपजतच आहेत, त्यांना या विठ्ठलाची गरज आहे. जय हरी विठ्ठल. खरंच रसिक श्रोते हो, आपण केलेल्या मदतीमुळे एखाद्याचं आयुष्य जर बदलत असेल तर याहून मोठं ते काय. जी मुलगी आभार व्यक्त करत होती त्यामुळे खरंच गहीवरून आलं. तिच्यासाठी खरं तर ते काका खरोखरच विठ्ठल झाले होते.
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुद्धा अशा अनेक कस्तुरी येतात ज्यांना कसल्या तरी मदतीची आवश्यकता असते, गरज असते. आणि अशा वेळेला आपण मदत करणं जर आपल्याला सहज शक्य असेल तर ती नक्कीच करावी. आणि त्या मदतीमुळे नक्कीच कस्तुरी गंधाने आपण न्हावून निघू. आणि अशा कस्तुरी शोधायची गरज नाही. आपल्या घरात, नात्यात, परिचितांमध्ये सहज अशा कस्तुरी असतीलही. आणि अशा कस्तुरींना नक्कीच मदत केली पाहिजे. आणि आपल्या वृत्तीमध्ये सुद्धा त्यामुळे चांगला बदल नक्कीच होईल. ही कथा कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मनापासून धन्यवाद.